मिलता है कि whether the batter is short of his crease. Yes, आणि it's OU to out. बॅट्समन इज शॉर्ट ऑफ हिज क्रेज आणि फलंदाज बाद होतील. 12 चेंडू आणि इक्वेशन 22 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. विजय, मला वाटतं या मॅच मध्ये ज्या एका चोरट्या धावेची गरज नव्हती ती धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मोठा अपघात झाला. या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. डॅनियल ब्रदर्स, सिनू डॅनियल यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि संघाचा सरसेनापती कसा असावा त्याचं लोहितनं एक जबरदस्त उत्तम उदाहरण स्पष्ट करत असताना या मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजीचं पृथक्करण दिले. या मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकणारी गोलंदाजी, आउट स्विंग इन स्विंग, यावेळेला प्रहार, विकेट मिळेल की काय? आणि हो, अजून एक विकेट. क्या बात आहे, पहा हा जल्लोष, टाळ्या आणि सिट्ट्या वाजल्या टीम डॅनियल ब्रदर्स या टीमसाठी. यस, थँक्यू नितेश सर. जरूर आपली चर्चा चालू होती, आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवणारं खरं स्वप्न आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय डॅनियल ब्रदर्स संघाच्या खेळाडूंनी भनगे ब्रदर्स संघाची सध्याच्या घडीला झोप उडवली आहे. कारण त्याचं महत्वाचं कारण आरमान सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर सलो की पलो सोडल्या या फलंदाजांना गोलंदाज लोहित याने. डॉट बॉल आलाय, सन्नाटा होता परंतु पुन्हा विकेट आल्या पावली. इथे मात्र परतीचा इशारा दिलाय. फलंदाज रनआउट झालेत. घर फिरलं ना की घराचे वासे सुद्धा फिरतात, तसंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतंय. अरमान बाद झाले, बॅक टू बॅक हे विकेट जात असताना मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि जबरदस्त पारडं जड झालंय डॅनियल ब्रदर्स या टीमचं. उर्वरित इक्वेशन पाहूया आपण या स्क्रीनवर काय म्हणतंय. क्रिक लाईव्हची स्क्रीन. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. या मॅच मध्ये हा एक बॉल, या बॉलवर मात्र जर का षटकार आला तर शेवटच्या षटकामध्ये उरतील जवळजवळ 16. चौकार आला तर उरतील 18. षटकार आणि चौकाराची गरज असणार आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज बॅटॉ आपल्याला पाहायला मिळतील. नदीम आलाय. आता मात्र थोडस इक्वेशन जड होत असताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. गरज होती का? गरज नसताना इथे मात्र विकेटवर विकेट, विकेटवर विकेट आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे लोहित साठी. 4 विकेट या षटकामध्ये जरूर आले आहेत आणि मिडन ओव्हर एकदा जोरदार टाळ्या झाल्या. प्रेक्षक मायबापो, लोहितची गोलंदाजी आवडली असेल, संघनायक कसा असावा तर त्याचं जिवंत उदाहरण जरूर पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये आवश्यकता असेल 22 धावांची.